आज आपण 12च्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधल्या पहिल्या टॉपिकमधलं पेज नंबर 8 वरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. पार्टनरशिप फर्मला जे कॅपिटलचे मेथड्स मेंटेन करायचे असतात त्या मेथडशी रिलेटेड हे प्रॉब्लेम्स आहेत. त्यापैकी कॅपिटलचे जे काही दोन मेथड्स आहेत, एक फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, हे अंडरस्टँड होण्यासाठी हे प्रॉब्लेम्स इथं दिलेले आहेत. त्यातलं पेज नंबर 8 वरचं आज आपण आनंद आणि भारतचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला दोन्ही मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितलेला आहे. एक फिक्स कॅपिटल मेथड आहे आणि एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. प्रॉब्लेम पहिल्यांदा रीड करून घेऊयात. प्रॉब्लेम रीड करताना जे काही पॉइंट्स त्याच्यामधून निघतात ते आपण एका रफ पेजला राईट डाऊन करून घेणार आहोत. प्रॉब्लेम सुरू करूयात. प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम रीड केल्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉइंट्स निघतात ते मी काढून घेतले तिथं. आनंद अँड भारत आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. पार्टनर्स नेम आहे आनंद अँड भारत. रेशो तुम्हाला दिलाय 2:3. रेशिओ 2:3. 2:3 लिहिल्यानंतर 2 आणि 3 प्लस करायचंय. रेशो होईल 2/5, 3/5. 2 भाग आनंदला गेले पाहिजेत, 3 भाग भारतला गेले पाहिजेत. ऑन 1/4/2019 द कॅपिटल बॅलन्स आर आनंद ₹60,000 अँड भारत ₹30,000. ओपनिंग कॅपिटल का म्हणायचं, 1/4/2019 तारीख आहे. त्यामुळे आपण बिझनेस स्टार्ट केलाय. स्टार्ट करताना त्यांनी इन्व्हेस्ट केल्यात आनंदनी 60,000 आणि भारतनी 30,000. म्हणून आपण ओपनिंग कॅपिटल घेणार आहे. आनंद 60,000, भारत 30,000. Their drawings are ₹12,000 and ₹10,000 respectively. ड्रॉइंग्स आहेत त्यांचे. ड्रॉइंग घेतले तिथं. आनंदचे 12,000. As per the agreement, partners are allowed 10% interest on capital. Rate of interest on capital किती पर्सेंट दिले आपल्याला, 10%. 10%. And interest on drawings is to be charged at 12% per annum. ड्रॉइंग्सचा रेट काय दिलेला आहे, 12%. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की आनंद गेट्स सॅलरी ऑफ ₹2,500 पर मंथ. आनंदला आपल्याला काय द्यायचे रे, सॅलरी द्यायचे. किती द्यायचे, 2,500 पर मंथ. मग आपण घेतलं सॅलरी. सॅलरी आपल्याला कुणाला द्यायची, आनंदला. किती द्यायचे सॅलरी, 2,500 पर मंथ. पर मंथ आहे म्हणून आपण त्याला इंटू काय करणार आहे, 12 करणार आहे. त्याच्यानंतर अँड भारत इज एंटायटल्ड टू गेट कमिशन. भारतला आपल्याला काय द्यायचं, कमिशन द्यायचं. किती पर्सेंट द्यायचे, 3% ऑन नेट सेल्स. नेट सेल्सची प्रॉब्लेम मध्ये अमाऊंट दिले ₹5 लाख. कमिशन आपल्याला कोणाला प्रोव्हाइड करायचं आहे, तर भारतला. किती पर्सेंट आहे, 3%. आणि नेट सेल्स वरती कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि आपले नेट सेल्स प्रॉब्लेम मध्ये दिलेत ₹5 लाख. आणि लास्टचा पॉइंट आहे द फर्म्स प्रॉफिट इज ₹60,000. फर्मचा प्रॉफिट किती दिलाय, 60,000. प्रॉफिट ऑर लॉस आपल्याला काय घ्यायचं, आता प्रॉफिट आहे. प्रॉफिट काय आहे रे, 60,000 आहे. आणि तो आपल्याला 60,000 ह्या रेशोमध्ये डिवाइड करायचा आहे. कुणाला डिवाइड करायचा आहे, आनंदला आणि भारतला. कुठल्या रेशोमध्ये, 2:3. हे प्रॉब्लेम ज्या वेळेला आपण रीड केलं, हे प्रॉब्लेम रीड केलं आणि त्याच्यानंतर आपण हे इम्पॉर्टंट पॉइंट्स त्याच्यामधून काढून घेतले. हे जस्ट रफ वर्क आहे. पार्टनर्सचे नेम निघाले आनंद आणि भारत. आपल्याला अमाऊंटचे कॉलम काढताना पण आनंद आणि भारतच्या नावाचा अमाऊंटचा कॉलम काढायचा आहे. त्यांचा रेशो दिलाय 2:3. 2 आणि 3 ची काय करायची आहे, आपल्याला टोटल करायचं आहे. लिहिताना कसं लिहिणार आहे, 2/5, 3/5. त्याच्यानंतर ओपनिंग कॅपिटल 1/4/2019 होतं. आनंदचं होतं 60,000, भारतचं होतं 30,000. सेम ड्रॉइंग्स दिल्यात. आनंदचे 12,000, भारतचे आहेत 10,000. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती दिले, 10% दिले. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती दिले, 12% आहे. सॅलरी आपल्याला आनंदला द्यायची आहे, 2,500 पर मंथ आहे म्हणून आपण इंटू 12 करणार आहे. आणि कमिशन आपल्याला द्यायचं आहे भारतला. ते कॅल्क्युलेशन करणार आहे 3%. कशावरती, तर नेट सेल्सवरती. आणि नेट सेल्सची अमाऊंट आहे 5 लाख. आणि आपल्याला
प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट दिलाय, प्रॉफिटची अमाऊंट आहे 60,000 आणि ते डिवाइड करणार आहे आपण 2:3 मध्ये. हे जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण काढून घेतले ते आता आपल्याला मेंटेन करायचं, हे पोस्टिंग करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी 2 मेथड सांगितले आहेत. फर्स्ट वन आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे आणि सेकंड वन आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आज आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडनी हे सगळं अमाऊंटचं काय करणार आहे, पोस्टिंग करणार आहे. आता फिक्स्ड कॅपिटल मेथडनी ज्यावेळेला आपण पोस्टिंग करणार आहे त्यावेळेला आपण 2 अकाउंट्स काढले, वरती दिसतंय फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपल्याला अकाउंट्स काढायचे आहेत 2. फर्स्ट वन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, डेबिट साइड आहे, क्रेडिट साइड आहे, आनंद भारत. आणि दुसरा अकाउंट आपण काढणार आहे पार्टनर्स करंट अकाउंट, सेम डेबिट साइड आहे, क्रेडिट साइड आहे, आनंद आणि भारत. आणि हा जो काही प्रॉब्लेमचे जे काही पॉइंट्स काढलेले आहेत ह्या सगळ्या पॉइंट्सचं पोस्टिंग फक्त आपल्याला ह्या अकाउंट्समध्ये आता काय करायचंय. येते लक्षात. जर फिक्स कॅपिटल मेथड आपण फॉलो करत असू तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला फक्त आपल्याला काय करायचं रे, कॅपिटलची अमाऊंट मेन्शन करायची आणि पार्टनर्स करंट अकाउंटला आपल्याला बाकीचे पॉइंट्स फिलअप करायचे. आता आपण प्रॉब्लेमचं पोस्टिंग करूयात. प्रॉब्लेमचं पोस्टिंग करण्यासाठी आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडनी 2 अकाउंट्स ड्रॉ केलेत. एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे आणि दुसरा पार्टनर्स करंट अकाउंट आहे. जी काही इन्फॉर्मेशन मिळाली होती ती आपण रफ मध्ये लिहून घेतली होती. पार्टनर्सचे नेम झाले, रेशो झाला. पोस्टिंग आपल्याला करायचंय ओपनिंग कॅपिटल पासून. ओपनिंग कॅपिटल आनंदचं दिसतंय 60,000 आणि भारतचं दिसतंय 30,000. ओपनिंग कॅपिटल हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला मेन्शन करायचंय बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आनंदच्या कॉलममध्ये अमाऊंट जाईल 60,000, भारतच्या कॉलमला जाईल 30,000. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट होता ड्रॉइंग्स. आनंदचे ड्रॉइंग्स आहेत 12,000, भारतचे आहेत 10,000. कॅपिटल अकाउंटला फक्त कॅपिटलचा बॅलन्स आहेत. ड्रॉइंग्स कॅपिटल अकाउंटला दाखवता येत नाही तर ते कुठलं दाखवायचं आपल्याला, करंट अकाउंटच्या. करंट अकाउंटची जी काही डेबिट साइड आहे तिथं ड्रॉइंग्स दिसतात. डेबिट साइडला घ्या टू ड्रॉइंग्स अकाउंट. ड्रॉइंग्स आहेत आनंदचे 12,000, भारतचे आहेत 10,000. त्याच्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तो आहे 10%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला वर्किंग नोटकडे गेलं पाहिजे. वर्किंग नोटमध्ये पहिला पॉइंट घ्या, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% काढायचं आहे. 2 पार्टनर्स आहेत. फर्स्ट वन आहे आनंद. आनंदचं ओपनिंग कॅपिटल होतं 60,000. 60,000च्या 10% अमाऊंट येते 6,000. सेम भारतचं पण कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. भारतची अमाऊंट होती ओपनिंग कॅपिटलची 30,000. 30,000च्या 10% किती आलं, 3,000. ही अमाऊंट आता आपल्याला अकाउंट्समध्ये काय करायचं, पोस्ट करायचे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठं असते, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती काढलं आपण अमाऊंट, 6,000, 3,000. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट होता की रेट ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. त्याच्यासाठी पण पुन्हा आपल्याला वर्किंग नोट केलं पाहिजे. सेकंड पॉइंट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. सेम आपल्याला आनंदचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, भारतचं पण कॅल्क्युलेशन करायचं आहे. आनंदचे ड्रॉइंग्स होते 12,000. 12,000च्या 12% काढायला सांगितले आणि सांगितले मी तुम्हाला ड्रॉइंगची डेट माहीत नाहीये त्यामुळे आपल्याला 6 मंथचं कॅल्क्युलेशन करायचं. म्हणून 6 डिवायडेड बाय किती करणार आहे, 12. कॅल्क्युलेशन करायला गेलं तर 0ला 0 जातोय, 0ला 0, 12ला 12, 120 गुणिले 6 हे एक अमाऊंट पोस्ट करायचे. आणि भारतचे ड्रॉइंग्स आहेत 10,000. 10,000च्या पुन्हा आपल्याला किती टक्के काढायचंय, 12% आणि तेही किती मंथसाठी, 6 महिन्यांसाठी. पुन्हा 0ला 0 कट होतं, 0ला 0 कट होतं, 12ला 12 कट होतील, 100 गुणिले 6 रक्कम येते 600.
हे 720 आणि हे 600 हे काय रे? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. हे आपल्याला अकाउंट्समध्ये पोस्ट करायचं आहे. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, ज्या ठिकाणी ड्रॉइंग्स आहेत त्या ठिकाणीच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स पण पोस्ट केलं जातं. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आनंदची अमाऊंट आली होती 720, भारतची आली होती 600. त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये नेक्स्ट पॉईंट होता की आपल्याला आनंदला सॅलरी द्यायची. वर्किंग नोटमध्ये घ्या, आनंद सॅलरी. आनंदला सॅलरी द्यायची होती आपल्याला 2500 पर मंथ इंटू 12 केलं आपण मंथ. कॅल्क्युलेशन आलं 30,000. ही अमाऊंट आपल्याला अकाउंटमध्ये पोस्ट करायची. आनंदची सॅलरी कुठं पोस्ट करणार आहे? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सॅलरी. सॅलरी देताना आपण आनंदला सॅलरी देतो म्हणून आनंदच्या कॉलममध्ये पोस्टिंग करा 30,000, भारतच्या कॉलमला डॅश. नेक्स्ट पॉइंट आहे कमिशन द्यायचं आपल्याला. कमिशन आपल्याला भारतला द्यायचं होतं. फोर्थ पॉइंट घ्या, भारत कमिशन. आपल्याला 3% काढायचं होतं नेट सेल्सच्या. नेट सेल्सची अमाऊंट आहे 5 लाख. 5 लाखच्या 3%. 0 0 जातील, 0 0. 5,000 गुणिले 3 अमाऊंट आली 15,000. 15,000 हे आपल्याला काय द्यायचं आहे? कमिशन. कोणाला? भारतला. त्यामुळे मग पोस्टिंग करताना पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करायचं आहे बाय कमिशन अकाउंट. भारतला द्यायचं ना, आनंदच्या कॉलमला डॅश, भारतच्या कॉलमला 15,000. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये लास्टचा पॉईंट होता आपल्याला प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. फिफ्थ पॉईंट घ्या, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट प्रॉब्लेममध्ये होता 60,000. तर आपल्याला 2/3 मध्ये डिवाइड करायचा होता. डिवाइड करताना आनंदला आणि भारतला डिवाइड करायचं आहे. आनंदला 60,000 इंटू 2 डिवायडेड बाय दोघांची ही बेरीज 5. आणि सेम भारतला पण 60,000 इंटू 3 डिवायडेड बाय 5. 5 न पहिल्यांदा इकडे डिवाइड करून घ्या आणि मग इंटू 2 करा. 5 1 5 1 राहतील, 5 दुनी 10, 1 2 3, 1 2 3 आणि 12,000 गुणिले 2 बरोबर 24,000. सेम इथंही भागाकार तोच येईल. 12,000 गुणिले 3 झालं. पुन्हा ह्या दोघांची पण टोटल किती झाली पाहिजे? 60,000 झाली पाहिजे. 24 आणि 36 ह्याची बेरीज किती झाली? 60,000. आता आनंदला शेअर गेलाय 24,000, भारतला शेअर गेलाय 36,000. हा कशातला शेअर आहे रे? प्रॉफिट मधला आहे ना. प्रॉफिट आपण घेणार आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय डिवाइड केलं पण? प्रॉफिट. एकाला शेअर गेला 24,000, एकाला गेला 36,000. प्रॉब्लेम मध्ये जे काही पॉइंट्स आपल्याला आपण रफ मध्ये काढून घेतलेले होते हे सगळे पॉइंट्स आपण पोस्टिंग या ठिकाणी केले. ओपनिंग कॅपिटलचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलाय बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून 60,000, 30,000. त्याच्यानंतर जे काही ड्रॉइंग्स मिळाले ते पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स पण पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले. ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे दोन्ही पॉइंट्स पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला येतात. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रॉफिट हे कुठे डिवाइड केलं? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये जे काही पॉइंट्स आपण काढलेले होते त्याचं पोस्टिंग केलंय. हे पोस्टिंग केल्यानंतर आपल्याला आता ह्याचं काय करायचंय? बॅलन्सिंग करायचंय. आता बॅलन्सिंग करताना काय करायचं की पहिल्यांदा आपल्याला कुठला अकाउंट क्लोज करायचा आहे? तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. ज्याला आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे तेव्हा जी साईड जास्त आहे त्या साईडची टोटल दोन्ही साईडला मांडायची आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला काहीच नाहीये.
म्हणजे टोटल कुठली जास्त आहे, क्रेडिट साईडची. टोटलिंग करताना करा. आनंदच्या कॉलमची 60,000, भारतच्या कॉलमची 30,000. टोटलिंग करतोय. तर हीच टोटल ह्याच लाईनला बरोबर इथे म्हणून घ्या. 60,000, 30,000 टोटल. इथे लेस करायला अमाऊंट नाहीये, त्यामुळे डिफरन्स पण सेम हाच येईल. 60,000, 30,000. हा जो काही डिफरन्स आलाय त्याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि कॅरीड डाऊन डेबिट साईडला आहे म्हणून त्याचं ब्रॉट डाऊन अपोजिट साईडला क्रेडिट साईडला होईल. इथे घ्या बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000, 30,000. हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज केलं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा अकाउंट क्लोज करायचा आहे, पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे. आनंदच्या कॉलमला अमाऊंट्स आहेत 6,000, 30,000, 24,000. याची बेरीज होते 60,000. ती 60,000 इथेही घ्या ह्याच लाईनला. तसंच आपल्याला भारतच्या कॉलमची पण बेरीज करायची आहे. भारतच्या कॉलमची 3,000, 15,000, 36,000 अशी टोटल होते 54,000. हे जास्त आहे, तेच इकडच्या साईडला मांडून घ्या. आता ह्या 60,000 मधून हे दोन अमाऊंटची टोटल काय करायची, लेस. 60,000 मधून 12,720 काय होतील, लेस होतील. डिफरन्स येतो 4280. इथे म्हणा टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि 54,000 मधून हे 10,600 लेस होतील. डिफरन्स येतोय 43,400. हे इथे कॅरी डाऊन आहे, अपोजिट साईडला काय करा, ब्रॉट डाऊन करा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 47,280 आणि 43,400. अशा तऱ्हेने आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये दोन अकाउंट ड्रॉ केले, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. कॅपिटल अकाउंटला फक्त आपण कॅपिटलचे बॅलन्सेस दाखवले आणि ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन आणि प्रॉफिट हे पार्टनर्स करंट अकाउंटला दाखवले. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही अकाउंट्स आपण काय केलं, बॅलन्सिंग केलेलं आहे.